आहे, जेणेकरून हे पारितोषिक त्यासाठी लावलंय की आपण पडद्याच्या आतमध्ये बसले असाल, कोणी पडद्यावर बसला असेल तर त्यांना निश्चित विनंती असेल, कारण की क्षेत्ररक्षण करताना क्षेत्ररक्षक धावत येतो, कदाचित त्याला देखील इजा होऊ शकते, तुम्हाला देखील इजा होऊ शकते, ते पाहता आपण पडद्याच्या मागे राहायचंय। सर्व प्रेक्षकांना इथनं नम्र सूचना असेल आमच्याकडनं, कारण की प्रेक्षक हा मुख्य घटक असतो कोणत्याही स्पर्धेचा, तर त्यांना आम्ही इथनं निश्चित विनंती करतो। तर सामना सुरू होईल, चार षटकांचा सामना आहे। एका बाजूला टॉस जिंकला तो जयगावदेवी वडवली ए टीमनं, श्रीनाथ पाटील अँड कंपनी, त्यांच्या साथीला भुवन पाटील असतील, भूषण पाटील असतील, एका बाजूला अभिषेक असतील, आणि प्रत्येक सामन्यामध्ये प्रत्येक फलंदाज चमकला होता वडवलीचा कालच्या दिवसामध्ये। एका बाजूला प्रसाद पाटील देखील आहेत, तर एका बाजूला काय आज फलंदाजी राहिली आहे ती नागाव संघाची, म्हणजे दोन संघ आता मात्र ताकदवर दोन संघ एकमेकांच्या विरोधात आपल्याला मात्र पाहायला मिळतील ते मैदानाच्या आतमध्ये। एका बाजूला जयगावदेवी वडवली ए संघ, तर त्यांच्या विरोधात स्वर्गीय अनिलदादा प्रतिष्ठान नागाव संघ आपल्याला पाहायला मिळतोय। दोन्ही संघांना मात्र निश्चितच खूप चांगला खेळ या स्पर्धेमध्ये दाखवलाय आणि ते दोन संघ एकमेकांच्या समवेत। पुन्हा एकदा सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये। जी स्पर्धा पाहतोय आपण जय गणेश विष्णू स्पोर्ट नावाली यांच्या संयुक्त विद्यमानानं शिवसेना उपजिल्हा प्रमुख चषक 2021 हे पर्व आपण अनुभवतोय, ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतोय त्या मान्यवरांचं नुकतंच आगमन झालंय। सन्माननीय आमचे भरत भोईर गावचे, आणि तर निश्चितच ज्या काही त्रुटी असतील त्या आपण पंचांशी सल्लामसलत करा। आमचे पंच कमिटी मेंबर देखील त्या ठिकाणी आहेत, आपण पाहू शकता। एका बाजूला आमचे नवनाथ सालुंके सातत्यानं खूप चांगली मेहनत आणि एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे। आध्यात्मिक क्षेत्र असो, धार्मिक क्षेत्र असो, राजकीय असो किंवा क्रीडा क्षेत्र असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या कार्याचा ठसा जे उमटवत असतात असे आमचे नवनाथ सालुंके अष्टपैलू व्यक्तिमत्व। क्रीडा क्षेत्रामध्ये देखील एक काल क्रिकेट विश्वामध्ये ज्यानं गाजवला, आज देखील सातत्यानं ते खेळताना आपण पाहतोय। अतिशय चांगला फिटनेस लेवल देखील आहे आणि अतिशय चाणाक्ष नीतीचे व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे सातत्यानं पाहिलं जाते। तर वळूया मॅचच्या दिशेने। मेगा फायनलचा सामना, चॅम्पियन पदासाठी इथे दोन संघ एकमेकांच्या समोर उभे टाकलेत। आतापर्यंत छोटी मोठी युद्ध आपण पाहिलेत, आता मात्र महायुद्धाला सुरुवात झाली आहे। इथनं जो जिंकेल तो या ट्रॉफीचा मानकरी होईल, इथनं जो जिंकेल तो या स्पर्धेचा मात्र चॅम्पियन होईल। कोणता संघ चॅम्पियन आणि कोणता संघ रनर अप यासाठी चाललेली ही लढाई मैदानाच्या आतमध्ये। पहिल्या षटक घेऊन गोलंदाज सज्ज झालाय तो भूषण पाटील, आणि त्याच्या विरोधात स्ट्रायकिंग वरती रोहित पाटील आणि त्याच्या साथीला सचिन पाटील अशी सलामी जोडी। दरम्यान हा चेंडू जागा बनवली होती, मात्र यावेळेस खूप यष्ट्यांच्या देखील मागे गेला होता फलंदाज चेंडू खेळण्यासाठी, आणि अशा प्रकारचे फटके टेनिस विश्वामध्ये देखील सध्या घडीला पाहायला मिळत आहेत। कारण की आज ज्या प्रकारचा आमूलाग्र बदल क्रिकेट विश्वामध्ये आपण पाहतो, ते पाहता अनेक फटके बनवले जातात, ज्यामध्ये स्कूप असेल, स्विच हिट असेल, पल्लू स्कूप ज्यामध्ये आपण पाहतो, अनेक प्रकारचे फटके आपल्याला वैविध्यपूर्ण फटके पाहायला मिळतात। गोलंदाज देखील विविधता दाखवतात। ज्या खेळाडूची आतुरतेने वाट पाहिली जात होती, जगदीश या ठिकाणी आले, सिनियर खेळाडू आहेत, वाट पाहिली जात होती, कारण की सामने लवकर संपन्न होत आहेत, हे वैशिष्ट्य ठाणे जिल्ह्यात आपण सातत्यानं पाहतोय। वाट बॉल, काय गोलंदाजी होते, ज्या फलंदाजानं अक्षरशः धावसंख्येचा वनवा पेटवला होता। नागाव संघ ज्या संघाचा कोणताही फलंदाज एकता क्षणी चौकार षटकार ठोकत होता, त्या फलंदाजांना मात्र जखडून ठेवण्यासाठी सुसज्ज झालाय तो वडवली संघाचा गोलंदाज। आयवा झेल साठी रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक। निश्चित आयवा झेल साठी 1000 रुपयाचं पारितोषिक, आणि षटकार आलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, नावाली टीमचे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, आणि रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक। प्रथमेश सालुंके त्या ठिकाणी आहेत, आणि आजचा रविवार मात्र मी म्हणेन सुट्टीचा दिवस आणि दिवस गोड केला। अंतिम टप्प्यामध्ये का होईना जे पारितोषिक लावलंय ते पारितोषिक कमवण्याचं काम केलंय या मी म्हणेन प्रेक्षकांना। आणि आता आपण पाहू शकता मैदानाच्या चौपर प्रेक्षक आता जागे झालेत, मी खरं म्हणेन तर, कारण की ही स्पर्धा आहे आणि ओळख आहे आमचे सन्माननीय भरत भोईर यांची। वडवली गावचे संतोष मात्रे यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जमा आहे। पारितोषिक ज्यावेळेस आपण लावता त्यावेळेस ते पारितोषिक निश्चित इथे जमा ठेवा, अन्यथा नंतर खेळाडू आम्हाला विचारतात
या ठिकाणी देखील आपण पाहतोय पारितोषिक रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक कमावलंय ऐवा झेलच्या माध्यमातून। ही नामी संधी आहे, मेगा फायनलचा हा सामना आहे आणि या सामन्यामध्ये मात्र प्रेक्षक वर्गाला देखील सुवर्ण संधी असेल। एका बाजूला गोलंदाजांना सुवर्ण संधी संतोष म्हात्रे वडवली गावचे यांच्याकडनं खंदे समर्थक आहेत वडवली संघाचे आणि खूप मोठ्या प्रमाणात समर्थक वडवलीचे देखील आलेत आणि त्यांच्या विरोधात नागाव संघाचे देखील खूप मोठे चाहते या मैदानाच्या चौफेर आपल्याला पाहायला मिळतात। दरम्यान एक दमदार षटकार, त्यानंतर एक सिंगल, एकंदरीत 7 धावा धावपळकावरती दोन्ही बाजूने कडवा प्रतिकार विजयासाठी। दरम्यान हा चेंडू प्रहार केला क्षेत्ररक्षक या ठिकाणी मात्र वन बाउंड चेंडूला फील्ड करतील श्रीनाथ पाटील त्या ठिकाणी तैनात होते। उपांत्य फेरीमध्ये अतिशय चांगला खेळ श्रीनाथ पाटील यांचा देखील राहिला होता। मॅन ऑफ द मॅच चे मानकरी राहिले होते। प्रत्येक सामन्यामध्ये एक खेळाडू उभरून आला होता तो वडवलीसाठी। पहिला सामना अभिषेक पाटील यांनी जिंकून दिला होता, तदनंतर मात्र कामगिरी प्रसाद पाटील यांनी केली होती आणि तिसऱ्या मॅच मध्ये स्वतः श्रीनाथ पाटील हे पुढे सरसावले होते आपल्या संघासाठी। इथनं पाहूया कोणता खेळाडू चमकेल या मॅच मध्ये। दरम्यान हा चेंडू अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झालाय तो ऑन साइडला डीप मधनं मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येतोय, मात्र चेंडू रोखू शकणार नाहीत, चेंडू जातोय तो सीमा पार। आणखीन एक चौकार तो नागाव संघाच्या बाजूने। षटकारानंतर हा चौकार आहे तो रोहितच्या बॅट मधनं, कारण की षटकारानंतर सिंगल त्यानं प्राप्त केली होती आणि त्यानंतर स्ट्राइक आली आणि एक चौकार दाखवतायत। षटक कंप्लीट झाले, एका षटकाखेरीज धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळते ती 12 धावा। निश्चित अगोदरच सल्ला मसलत केली होती पंचांशी की आमचा खेळाडू येणार आहे, एक सिनियर खेळाडू आहेत जगदीश, कारण की सातत्यानं आपण जेव्हा जेव्हा वडवली एस संघाचा खेळ पाहिला प्रमुख जर आपण विचार केला तर जगदीश असतील, श्रीनाथ पाटील असतील, प्रसाद पाटील असतील आणि एका बाजूला दोन बंधुराज भुवन आणि भूषण सातत्यानं संघाची नौका तारत असतात। तर एका बाजूला नागाव संघ, कोण विसरेल नागाव संघाच्या फलंदाजांना, ज्यामध्ये राकेश पाटील सारखा मातब्बर फलंदाज आहे आणि आज ज्या फलंदाजची बॅट बोलते तो बंटी पाटील असेल, त्याच्या साथीला आपण रोहित पाटीलचा देखील खेळ पाहिलाय। एकंदरीत अतिशय संतुलित हे दोन्ही संघ पाहायला मिळतात। दोन्ही संघ एका ताकदीचे आणि एका कॅलिबरचे संघ आणि एकमेकांसमोर हे दोन संघ मात्र आता मेगा फायनल मध्ये विजयासाठी संघर्ष करत असताना असं म्हटलं तर करण जर आपण पाहिलं तर संघर्ष प्रत्येकाच्या जीवनात असतो, कोई बिखर जाता है तो कोई निखर जाता है आणि इथे मात्र निखरून यावं लागेल तर मात्र चॅम्पियन पदाचा दावेदार आपण ठरू शकता। जाऊया मॅचच्या दिशेने। एक षटक कंप्लीट झाले, धावसंख्या धावपळकावरती एक गडीबाद बिनबाद 12, एक षटकानंतर 12 धावा धावपळकावरती पाहायला मिळते। गोलंदाजीमध्ये परिवर्तन, गोलंदाज सतीशचा वापर, संदेश माफ करा संदेशचा वापर केला। पहिला चेंडू लॉप करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जज करतोय, अचूक जजमेंट, बिग विकेट डाऊन, पहिली सफलता, फलंदाज बाद झालाय सचिन पाटील बॅक टू द पवेलियन। गोलंदाजी करत असताना आपण संदेशला पाहतोय आणि जसं चित्र आज सकाळच्या सत्रापासून पाहिलं होतं की नावाली एंडनं गोलंदाजाला वाव मिळते आणि नागाव एंडनं मात्र फलंदाज हावी राहिलेत आणि तेच चित्र ह्या मॅच मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळालं। नावाली एंडनं जसा गोलंदाजी करण्यासाठी संदेश आला त्याला मात्र पहिल्याच चेंडूवरती यश प्राप्त झालं आणि सचिनला मात्र त्यानं माघारी धाडलंय। नवीन फलंदाज बंटी पाटील मैदानाच्या आतमध्ये इन्फॉर्म फलंदाज, ज्याने या स्पर्धेमध्ये एका इनिंग मध्ये सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम केलाय आणि नोट आउट 61 धावा कडून काढल्या होत्या, तो ह्यो हिरो नागाव संघाचा मैदानाच्या आतमध्ये। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झाला, पंचांच्या उजवीकडनं गोलंदाजी होते डाव्या हाताच्या फलंदाजासाठी मात्र आता रोहित थांबणार नाहीये। रोहितच्या बॅट मधनं येणारा हा तडाखा, चेंडू जातो सीमा पार, षटकार। तिथे देखील करण प्रेक्षक होते, आयवा झेल साठी प्रेक्षकांनी विसरून चालणार नाही। रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय भरत शेठ भोईर यांच्याकडनं आहे, जे निश्चित शिवसेना उपजिल्हा प्रमुख राहिलेत आणि त्यांच्याकडनं हे पारितोषिक आहे आणि ते पारितोषिक कमावण्यासाठी मेहनत करावी लागेल प्रेक्षक वर्गाला। नक्कीच नक्कीच एक क्षेत्ररक्षकाने पारितोषिक पटकावलंय सध्या। आखो टप्प्याचा चेंडू आणि यावेळेला देखील आमंत्रण होतं, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू टप्पा पडला आणि सीमारेषा पार, चौकार। एका बाजूला गोलंदाजांना सुवर्ण संधी आहे संतोष म्हात्रे वडवलीचे, ज्यांच्याकडनं हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे। मात्र गोलंदाजांना मी म्हणेन किमान हॅट्रिक नाही तर किमान धावसंख्येवरती तर रोख लावायला हवी, कारण की जो प्रतिस्पर्धी संघ सातत्यानं धावसंख्येचा वेग कायम राखणारा संघ आपल्याला पाहायला मिळतो तो नागाव संघ।
नक्कीच आजच्या दिवसामध्ये दोन्ही सामन्यांमध्ये इंडिव्हिज्युअल अर्धशतक झळकावलेली आहेत. 61 रोहितने तर एका मॅच मध्ये 64 बंटीने झळकावलेले आहे. पार्लर स्ट्रोक आहे, झेलची संधी असेल, मिड विकेटला क्षेत्ररक्षक पोहोचलाय. एक प्रेक्षणीय झेल स्टनिंग कॅच पाहायला मिळाली. विकेटचं पतन 22 वरती 22-42 नागाव. क्षेत्ररक्षक भुवन पाटील होते त्या ठिकाणी. काय झेल राहिलाय, कॅच ऑफ दी मॅच मी म्हणू शकेन. निश्चित सुरेख झेल. ज्या प्रकारे चेंडूवरती नजर रोखली होती, चेंडूवरती धोड लावली होती, तदनंतर स्वतःचा बॅलन्स राखत ज्या प्रकारचा झेल या ठिकाणी कन्वर्ट केला, निश्चित कौतुक करेन. अप्रतिम कामगिरी मी क्षेत्ररक्षण करत असताना. या कामगिरीची अपेक्षा देखील होती, कारण झेल कोणाचा होता तो रोहित पाटीलचा. अगोदर सचिन बाद झालेले आहेत आणि रोहित आणि बंटी मैदानाच्या आतमध्ये होते, म्हणजे दोन्ही बाजूनी कुठेतरी आक्रमण झालं असतं आणि रोहित पाटील या ठिकाणी आता बाद झालाय. गोलंदाज या षटकामध्ये आपण बघतोय तो म्हणजे संदेश, आणि संदेशला मिळणार हे यश, हे मोठं यश असेल. बिग ब्लो. दुसरं यश होतं संदेशला मिळणार हे. दरम्यान हा चेंडू ह्यावेळेस मात्र अतिशय सुरेख डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर मी म्हणेन चेंडूमध्ये अतिरिक्त उचली नव्हती. चेंडू काहीसा खाली राहणारा, डीप राहणारा चेंडू होता आणि चेंडू विसावतो तो यष्टीरक्षक जगदीश यांच्या हातामध्ये. आणखी एक डॉट चेंडूची समाप्ती. 2 मोठे फटके या षटकात आलेत, त्याखेरीज 2 सफलता देखील आल्यात आणि हा निर्धाव चेंडू, अंतिम चेंडू असेल षटकातील गोलंदाज संदेशांच्या मार्फत. दरम्यान हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता, फुल करायचं होतं, मात्र जसा चेंडू बॅटवर यायला हवा होता तसा चेंडू आला नव्हता. मात्र चेंडू निघून जातो तो फाईन लेग क्षेत्राकडे आणि चेंडूनं जरूर चकवा दिला होता क्षेत्ररक्षकाला. तोपर्यंत पुरेसा अवधी 2 धावा कंप्लीट होत आहेत. षटक क्रमांक दुसरं देखील या ठिकाणी समाप्त झालाय आणि ह्या षटकामध्ये देखील आल्यात त्या 12 धावा. एकंदरीत जी इकॉनॉमी आपण पहिल्या षटकात पाहिली होती ती इकॉनॉमी ह्या षटकामध्ये देखील राखली जाते. एकंदरीत 2 षटकाच्या सांगतेनंतर धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 24 धावा आणि ह्या षटकामध्ये मात्र 2 सफलता देखील प्राप्त केल्या होत्या त्या गोलंदाज संदेशनं. नक्कीच बंटी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्याच्या सोबतीला राकेश आला, ज्याला 2 सामन्यामध्ये कुठेतरी संधी मिळाली नव्हती. तिसऱ्या सामन्यामध्ये 35 इनिंग त्याने नक्कीच साकारली. आय थिंक 24 इनिंग त्याने साकारली आणि या महत्वाच्या सामन्यामध्ये त्याच्याकडून अपेक्षा वाढल्या असतील, कारण नेहमीच त्याने स्लॉगरची भूमिका या नागाव संघासाठी पार केलेली आहे. त्याला तो रोल आता अदा करण्याची अपेक्षा देखील असेल. आणि दुसऱ्या बाजूने बंटी, ज्याला अगोदरच्या सामन्यामध्ये सूर गवसलाय, परंतु या सामन्यामध्ये त्याच्या अगेन्स्ट एक चेंडू निर्धाव आलाय, तर एक फटका देखील त्याचा फसला होता. 2 षटकांमध्ये 24, अर्थातच 12ची करंट रन रेट अर्थातच सरासरी पाहायला मिळते आणि प्रोजेक्टेड स्कोरचा आपण विचार केला या सरासरीने 48 येतील, परंतु 2 षटक आता कसे असतील. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज भुवन पाटील नागाव गावेंकडून. तसेच दरम्यान सन्माननीय हरीश भोईर आणि त्यांच्या समवेत आमचे संदीप दादा पाटील यांचं शुभागमन होतोय. संदीप दादांची ओळख आहे, क्रीडा विश्वामध्ये देखील सातत्याने ते खेळ करत असतात आणि या ठिकाणी मात्र आईवा कॅच प्राप्त केली आहे. आमचे प्रवीण खेळत आहेत, मात्र मैदानाच्या बाहेर ते कामगिरी करतायत. त्यांच्या चेहऱ्यावर तर स्मित असं तुम्हाला सर्व काही सांगून जाईल. सुपर संडे आणि 1000 आता त्यांच्या असतील खिशात. धावफलक आपण बघतो षटकाराने जाऊन पोहोचलंय ते 30 वरती. राकेश पाटील आक्रमणाला सुरुवात करतात. कॅमेरामॅन आपण लक्ष केंद्रित करा. या ठिकाणी 1000 रुपयाचं पारितोषिक कमावलंय ते आमच्या प्रवीणांनी. आज इनॅक्शन मध्ये नाही आहेत, नागाव संघ त्यांचा खेळतोय आणि नागाव संघाने त्यांना संधी उपलब्ध करून दिली आहे खास करून पैसे कमवण्याची. कारण की आयवा जेलसाठी आमचे सन्माननीय भरतचंद भोईर यांच्याकडनं मात्र रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक. आणि जीटीसी लाईव्ह जी आपण वाहिनी जी काम करते ती निश्चित आमचे हरीश शेठ यांच्या माध्यमातून ती पुरस्कृत केली गेली आहे, त्यांचा देखील मनापासून आभार. ऑन साइडला लॉफ्ट केलाय चेंडूला आणि झेलच्या प्रत्यक्षामध्ये आमचे प्रेक्षक होते. षटकार येतोय राकेश पाटीलच्या बॅट मधून. स्वर्गीय अनिल दादा प्रतिष्ठान नागाव तो 36 वरती 36. काय फलंदाजी होतीये. मी म्हटलं होतं ह्या दोन्ही फलंदाजांमध्ये क्षमता आहे, जसं कारण तू म्हणाला की राकेश देखील तितकाच आक्रमक फलंदाज आहे. 2 सामन्यामध्ये 2 स्टार चमकले होते. राकेशला फारसा वेळ खेळपट्टीवरती मिळाला नव्हता, मात्र आता त्याला संधी आहे आणि त्या संधीचं सोनं करत असताना यावेळेस मात्र राकेशच्या बॅटमध्ये पुन्हा एकदा षटकार येतोय. एका बाजूला आयवा झेलसाठी प्रेक्षक मात्र आतुरतेनं वाट पाहतात आणि एका बाजूला फलंदाज देखील मात्र सातत्यानं षटकार ठोकत असताना
दरम्यान हा चेंडू ह्यावेळेस मात्र दिशा पाहावी लागेल, मात्र पंच दर्शवतायत की इथनं मात्र ऍक्युरेट दिशेवरती चेंडू होता. भुवन पाटील जे गोलंदाजी करतायत, 2 षटकार आतापर्यंत हे षटकात आलेत. आतापर्यंत गोलंदाजी विश्लेषण जर पाहिलं तर षटकार, त्यानंतर डॉट चेंडू, पुन्हा षटकार, त्यानंतर डॉट चेंडू. ह्या चेंडूवरती काय दडलंय आणि पुन्हा षटकार, पुन्हा षटकार. क्षेत्ररक्षक आहेत मात्र आता ऐवा कॅच पकडली आहे का? निश्चित आमचे प्रेक्षक देखील आहेत त्या ठिकाणी, मात्र आता ऐवा झेल पकडू शकले नाहीत, कारण की ऐवा झेल साठी रक्कम मोठी आहे. 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. त्या कारणास्तव अनेक प्रेक्षक त्या एक झेलवरती तुटून पडतायत. नक्कीच नक्कीच वार पलटवार पाहायला मिळतात. भुवनदा राकेश हेच सांगतोय, तुम्हारे हर वार का मैं पलटवार हूं. डॉट बॉल आल्यानंतर षटकार येतोय. यावेळेला ऑन साइडला वळवलाय आणि मिड विकेटच्या वरतून आणखी एक तडाखेबंद फटका षटकाराने. हे षटक संपन्न, 3 षटकांचा खेळ संपन्न झालाय आणि स्वर्गीय अनिल दादा प्रतिष्ठान नागाव संघ जाऊन पोहोचलाय. तो एकंदरीत 48 वरती 24 धावसंख्येचं हे षटक महागडे राहिलं ते पूर्णपणे नागावच्या बाजूने. नागाव संघ सिंगलची भाषा बोलत नाही, कारण की पहिल्या षटकाचा जर विचार केला तर त्या षटकामध्ये फक्त 2 सिंगल आल्या होत्या. मात्र तदनंतर ज्या प्रकारची आक्रमकता दाखवली, दुसऱ्या षटकामध्ये 2 मोठे फटके आपण पाहिले आणि ह्या षटकामध्ये तब्बल 4 षटकार पाहायला मिळाले. कारण की षटकारानंतर डॉट, षटकारानंतर डॉट असं समीकरण 4 चेंडू पर्यंत होतं. मात्र त्यानंतर सलग 2 षटकार. काय फलंदाजी होते ते राकेश पाटील कडनं. जशी राकेश पाटीलला संधी मिळाली त्या संधीचं सोनं केलं जात आहे आणि तब्बल धावसंख्या 3 षटकांच्या सांगतेनंतर प्रति षटक 16च्या सरासरीनं 48 धावा धावपळकावरती, त्या म्हणजेच की 2 गड्यांच्या मोबदल्यात. मोठा खेळाडू आहे, मोठ्या सामन्याची वाट बघत होता. सेमीफायनलच्या लढतीमध्ये महत्वाची कामगिरी 24 धावसंख्येची आणि या सामन्यामध्ये देखील तो आता लय मध्ये येतोय आणि या षटकामध्ये त्याने 24 वसूल केलेले आहेत. तर नागाव संघ 48 वरती जाऊन पोहोचलाय आणि स्लॉगर मध्ये आलाय तो गोलंदाज. समोर कडून अर्थातच नावाळी गावांकडून पाहायला मिळेल तो गोलंदाज पिंट्या पाटील सध्या या षटकामध्ये पाहायला मिळतील. 16 संघांचा समावेश असलेली स्पर्धा, कालचा दिवस गाजवणारा संघ खऱ्या अर्थानं आपण बघतोय तो म्हणजेच जे गावदेवी क्रिकेट संघ वडवली आहे. आणि आज ज्या संघाने मात्र 7 संघांना खऱ्या अर्थानं परास्त करत अर्थातच जो संघ पाहायला मिळतोय वडवली एज अगेन्स्ट तो स्वर्गीय अनिल दादा प्रतिष्ठान नागाव. पहिला चेंडू होता लिडिंग एज आणि पाठीमागे बिहाइंड द विकेट सुंदर झेल जगदीश त्या ठिकाणी पाहायला मिळाले. विकेटचं पतन बंटी पाटील बाद. कालच्या दिवसामध्ये देखील पिंट्यानं कमबॅक दिला होता. जेव्हा एक सामना झाला होता त्या ठिकाणी निश्चित अखेरचं जे षटक होतं स्लॉगरचं षटक, काय लाजवाब षटक फेकलं होतं आणि तशीच अपेक्षा त्या षटकामध्ये देखील खूप कमी धावसंख्या खर्च केल्या होत्या आणि तशाच प्रकारची अपेक्षा आज पुन्हा एकदा असेल ती वडवलीच्या समर्थकांना आणि त्यांच्या संघनायकाला. नक्कीच 48 आतापर्यंत झालेले आहेत. पिंट्याकडे अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे त्याच्याकडे आणि त्या एक्सपिरियन्सच्या जोरावरती पहिल्या चेंडूवरती त्याने बंटीची विकेट तर मिळवली आहे. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत आणि आता मैदानाच्या आतमध्ये कोण आलाय तर सिद्धू भोईर. डावकुऱ्या त्याचा फलंदाज. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन. ऑन साइडला 3 येत आहेत. स्क्वेअर लेग डीप मध्ये, मिड विकेट डीप मध्ये, लॉंग ऑन डीप मध्ये, लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर ठेवण्यात येते. क्षेत्ररक्षणाचं जाळं सजवत असताना बिहाइंड द विकेट तुम्हाला पाहायला मिळतील जगदीश आणि सध्या तुम्हाला पाहायला मिळेल शॉर्ट कव्हरच्या दरम्यान आहेत ते प्रसाद पाटील. सिनियर आहेत या संघाचे. लॉफ करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी अलॉंग द कार्पेट चेंडू चालला मिड विकेटला. क्षेत्ररक्षकाने उचलला चेंडू. भूषण त्या ठिकाणी होते. चांगलं क्षेत्ररक्षण त्याचं झालं त्या ठिकाणी. सिंगल मिळत्या आणि या सिंगलने धावफलक जाऊन पोहोचलं 49 वरती. तर स्ट्रायकिंग एंडला आलाय राकेश पाटील. हे युद्ध आता चेंडू आणि बॅट मधलं नक्कीच रंगेल. एका बाजूला पिंट्या पाटील ज्याच्याकडे अनुभव, तर दुसऱ्या बाजूला सामन्यामध्ये तग ठोकून बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय तो राकेश पाटील स्ट्रायकिंग एंडला. आतापर्यंत जे पारितोषिक लागलं होतं 3 षटकापर्यंत कोणताही गोलंदाज ते पारितोषिक कमवू शकला नाही. मात्र ह्यावेळेस ते पारितोषिक कमवण्याचा प्रयत्न होईल का पिंट्या मार्फत. मात्र दरम्यान झेल ड्रॉप, मी म्हणे झेल ड्रॉप झाली ती ऐवा झेल, कारण की चेंडू सीमापार होता, षटकार आला होता. मात्र षटकारा बाहेर देखील झेलला खूप किंमत आहे, कारण मात्र त्या ठिकाणी मी म्हणेन 1000 रुपये जमिनीवरती जणू काही दान झालेत त्या प्रेक्षकाचे. षटकाराला राकेशच्या बॅट मधून लागोपाठचे 3 षटकार येत आहेत आणि धावफलक 55 वरती मजल मारत असताना आखू टप्प्याचा चेंडू होता. फ्रंट लेग भरपूर पुढे आणलं होतं
आणि अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा आला. आणि आता नक्कीच या सामन्यामध्ये आपण बघतोय आतापर्यंत 56 झालेले आहेत. षटकार पिंट्या पाटीलच्या अगेन्स्ट 1 येतोय. चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकामध्ये आपण बघतोय ते म्हणजेच 3 चेंडू. एज आहे पाठीमागे, हा चेंडू झालाय फाईन लेगला. 1 रन तर ते रोखू शकत नव्हते. सिंगल त्या ठिकाणी नक्कीच मिळते आणि धावफलक या सिंगलने जाऊन पोहोचले पुढे ते 57 वरती. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 2 चेंडूंमध्ये धावा किती येतील? ऑन साइडला आता क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवण्यात येते. टीप मध्ये लॉंग ऑन, डीप मध्ये मिड विकेट सिद्धूसाठी. सिद्धू लेफ्ट हँडेड आहेत. धावा आतापर्यंत आपण बघतोय 57. पिंट्या ट्रॅक चेंज करतात राऊंड द विकेटने नावळगाव एंडकडून. ऑन साइडला लॉफ्ट केलाय भरपूर उंच आणि तितकाच लांब. इट्स यूज मॅक्सिमम. मी म्हणेन प्रेक्षक वर्गाने देखील भागीदारी करायला हवी, जेणेकरून झेल आला तर बाबा तू घे, पैसे आपण दोघे घेऊ. कारण की इथे 2 ते 3 जर प्रेक्षक एका झेलवरती तुटून पडले तर जसं चित्र आपण मैदानात पाहतो की कॉल नसेल तर झेल ड्रॉप होतो, तसंच काही चित्र मैदानाच्या बाहेर आयवाय झेलच्या अंतर्गत होताना आपल्याला पाहायला मिळतंय. चेंडू शेवटचा होता आणि इथे अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. सो सिंगल या ठिकाणी मिळेल एक्स्ट्राच्या स्वरूपात. धावफलक जाऊन पोहोचलंय. शिवम आम्हाला सांगतील 64 वरती 64 वरती धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि कितीचं टार्गेट या ठिकाणी सेट करण्यात येईल. पिंट्या राऊंड विकेट. ऑन साइडला लॉफ्ट केलाय आणि सिद्धू पाटीलच्या षटकाराने हेच सांगितलं, जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही. षटकाराला पहिल्या डावाचा खेळ संपन्न आणि धावफलक 70 वरती पाहायला मिळालं. ते स्वर्गीय अनिल दादा प्रतिष्ठान नागावचं 70 कंप्लीट. 71चं टार्गेट आहे. ते गावदेव क्रिकेट संघ वडवली ए या संघासमोर. तर वळूया आपण सत्कार समारंभाच्या दिशेनं मधल्या ह्या काही वेळेमध्ये. व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय आमचे बाळाराम परशुराम, ग्रामपंचायत नागावचे माजी सरपंच आमचे सन्माननीय बाळाराम परशुराम पाटील यांचा सन्मान होईल. मी विनंती करतो आमच्या सुभाष साळुंके यांना की आपल्या शुभ हातचे आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे. आमचे सुभाष साळुंके यांच्या शुभ हातचे हा सन्मान निश्चित आमचे जीटीसी कॅमेरामॅन देखील या ठिकाणी लक्ष वेधून आहेत. तर व्यासपीठावरती आमचे सन्माननीय बाळाराम परशुराम पाटील यांचा शुभ सन्मान होत असताना माझी प्रेमाची शाळा आणि या स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह, तदनंतर पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सन्मान होतोय. तर दरम्यान सन्माननीय आमचे गणेश जेपालजी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. 14 गाव शिवसेना प्रमुख, विभाग प्रमुख, तर त्यांचा या ठिकाणी मात्र यथोचित सन्मान होईल. शिवसेनेचे धडाडीचे कार्यकर्ते आहेत विभागामध्ये सातत्यानं ज्यांचं चांगलं कार्य, त्यांचं यथोचित स्वागत मी पुन्हा एकदा विनंती करतो आमच्या सुभाष मुकादम यांना, सुभाष साळुंके यांना विनंती करतो की आपल्या शुभ हातचे आपण त्यांना यथोचित सन्मानित करायचं आहे. तदनंतर हरीश शेठ आहेत, त्यांच्या माध्यमातून जीटीसी ची व्यवस्था ह्या स्पर्धेसाठी लाईव्ह ची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून झाली आहे असे आमचे सन्माननीय हरीश शेठ यांचं देखील आपण यथोचित सन्मान करायचा आहे. मी पुन्हा एकदा विनंती करतो आमच्या सुभाष साळुंके यांना की आपल्या शुभ हातचे आपण मान्यवरांचं यथोचित स्वागत करायचं आहे. आलेल्या तमाम मान्यवरांचं ह्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. कारण की जी स्पर्धा आपण यशस्वीपणे पार करतोय त्यासाठी लाख मोलाचं योगदान हे मान्यवरांचं राहिलंय. एका बाजूला मॅच देखील खूप महत्वाची आहे. 70 कंप्लीट केल्यात पहिल्या इनिंग मध्ये नागावनं आणि 71चं टार्गेट आहे ते टीम वडवली समोर. तर अनिल शेठ भोईर ग्रामपंचायत दैसरचे माजी उपसरपंच यांचं देखील या ठिकाणी शुभ सन्मान होईल. मी विनंती करतो मान्यवरांना की या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. अनेक मान्यवर, अंतिम टप्पा आहे आणि मान्यवरांची उपस्थिती आपण पाहतोय. असं म्हटलं जातं की व्यासपीठाची शोभा ही मान्यवरांमुळेच असतं आणि ती शोभा आपण पाहतो या मान्यवरांच्या उपस्थितीत.
तसेच निगू गावचे समाजसेवक आणि अतिशय चांगलं व्यक्तिमत्व मी अभिमन्यू सालुंके यांना विनंती करतो की आपल्या शुभ हातचे आपण त्यांचा यथोचित सत्कार करायचा आहे. एक चांगले क्रिकेटर आहेत, एक चांगलं व्यक्तिमत्व आहे, एक चांगली पर्सनॅलिटी ज्यांची आपण सातत्यानं पाहतोय. क्रीडा क्षेत्रामध्ये निगू संघ अतिशय चांगला कार्य करत होता. मागील जर 5-7 वर्ष अगोदरचा काळ आपण पाहिला तर संदीप पाटील यांनी तो काळ गाजवला होता. ते अतिशय चांगले क्रिकेटर देखील राहिले होते. त्यांचा यथोचित सन्मान. एका बाजूला मॅच देखील चालू आपण पाहतो. सचिन पाटील गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतो, तर त्याच्या विरोधात स्ट्रायकिंग वरती प्रसाद पाटील. पंचांचा स्वैरचा इशारा. अवांतरनं मात्र सुरुवात झाली आहे ते टीम वडवलीची. आणि ज्यांच्या नावानं ही स्पर्धा आपण पाहतोय त्यांचा या ठिकाणी मात्र यथोचित स्वागत होईल. या स्पर्धेचे आधारस्तंभ आमचे सन्माननीय भरत भोईर दैसरगावचे या स्पर्धेचे निश्चितच आधारस्तंभ आहेत. त्यांचा यथोचित सन्मान होईल आणि सन्मान झालाय तो गोलंदाजाकडनं. आणि निश्चितच मी विनंती करतो आमच्या आयोजन कमिटीला की दादांचा आपण या ठिकाणी सन्मान करायचा आहे. ज्यांच्या माध्यमातून आयवा झेल साठी रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक देखील आहे. 2 प्रेक्षकांनी ते पारितोषिक कमावलं देखील आहे आणि आता त्या मान्यवरांचा आपण मात्र सन्मान करणार आहोत. निश्चित जसं आता कानादादा सालुंके यांनी पुन्हा सांगितलं होतं की त्यांच्या शिरफेचात एक आणखीन तुरा खोवला गेलाय की मानव गौरव पुरस्कार आद्य शंकराचार्य यांच्या माध्यमातून ज्यांना बहाल केला गेलाय ते असे आमचे सन्मान्य भरत भोईर यांचा या ठिकाणी मात्र सन्मान होत असताना आपण पाहतो. या स्पर्धेचे आधारस्तंभ सातत्यानं नावालीच्या वतीनं ज्या ज्यावेळी स्पर्धा भरवली जाते जीवन गौरव पुरस्कार त्या ठिकाणी तो प्राप्त झाला होता. त्या पुरस्कारानं ते सन्मानित केले गेले आहेत आणि त्यांचा या ठिकाणी सन्मान आपण पाहतोय. आमचे सुभाष साळुंके, नवनाथजी साळुंके असतील, काननदादा साळुंके असतील, यांच्या शुभ हातचे मान्यवरांचा यथोचित सन्मान होत असताना बोलूया बॅक टू क्रिकेट. इथनं आमच्या समवेत आमचे करण काळ आज पूर्ण दिवसभर त्यांची अमोघ वाणी आपण ऐकतोय. आणि एका बाजूला मात्र संघर्ष करत असताना पहिला धक्का वडवली एस संघाला लागलाय तो प्रसाद पाटीलच्या स्वरूपामध्ये. नो बॉल, लो स्टेप. अंपायरचा नो बॉलचा इशारा आला. चेंडू भरपूर चांगला होता परंतु या ठिकाणी ओव्हर स्टेप केलं. जी क्रीज आहे तिच्या पुढे त्यांचा पाय पडला आणि लगेचच अंपायरने जोरात त्या ठिकाणाहून नक्कीच म्हटलं नो बॉल. सिंगल मिळते धावफलक आपण बघतोय जाऊन पोहोचलं 2 या आकड्यावरती. स्ट्रायकिंग एंडला आपण बघतोय तो फलंदाज भुवन आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला 3ऱ्या क्रमांकावरती आलेला भूषण. दोन्ही बंधुराजा ऑन साइडला स्लॉग स्वीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून हा कॉपी बुक स्टाईलने पाठवलाय चेंडूला सीमा पार. षटकार. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. वडवली संघाच्या फलंदाजांसाठी आदरणीय श्री सतीशजी मात्रे, माफ करा संतोषजी मात्रे साहेब यांच्याकडून हे पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. तर व्यासपीठावर उपस्थित अभिमन्यू सालुंके यांचा सन्मान होईल. मी विनंती करतो आमच्या सुभाष सालुंके यांना की आपण व्यासपीठावरती मान्यवरांचा आपण यथोचित सन्मान करायचा आहे. मिस सॅमिंग फटका फॉलो तर मध्ये पोहोचले. ओ गुड कॅच. भरपूर वेगाने धावले चेंडू पर्यंत आणि हा एक सुंदर झेल त्यांनी टिपला. विकेटचं बटन, विकेट पडते ती दुसरी. गावदेव क्रिकेट संघ वडवली यायची. तर निश्चित या ठिकाणी मात्र ज्यांचं कालच्या दिवसापासून अचूक कार्य घरबसल्या प्रेक्षक ही स्पर्धा पाहतात यासाठी मोलाचं ज्यांचं योगदान आहे ते आमचे GTC चे सूरज म्हात्रे या ठिकाणी आहेत. त्यांचा देखील यथोचित सन्मान होईल. तर विनंती असेल सूरजला की आपण तो सन्मान स्वीकारायचा आहे. आमचे नवनाथ सालुंके यांच्या शुभ हातचे हा सन्मान त्यांचा केला जाईल. सातत्यानं GTC ही वाहिनी अचूक कार्य करते क्रीडा विश्वामध्ये, टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सातत्यानं त्यांचं कार्य. निश्चित त्यांचा यथोचित सन्मान आपण पाहतोय आमचे सूरज म्हात्रे त्या ठिकाणी. दरम्यान सुरेख चेंडू होता. तदनंतर डीजे दिनेश ज्यांना आपण कालच्या दिवसापासून ऐकलंय. निश्चित लाईटची व्यवस्था मी म्हणेन पुरेशी त्यांना निश्चित नव्हती, मात्र काल खूप चांगलं संगीत त्यांनी दाखवलं होतं. त्या दिनेश पाटील यांचं या ठिकाणी मात्र
सन्मान होईल, त्यांचा आभार प्रकट होईल, तर विनंती असेल की आपण आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. धावसंख्या धावपळकावरती 8 धावा. दरम्यान हा चेंडू क्लीन बॉल. तर क्लीन बॉल या ठिकाणी होत आहेत आणि इथे नो बॉल संपायचा इशारा पुन्हा एकदा. व स्टेप. तर या षटकामध्ये दुसऱ्यांदा ओव्हर स्टेपिंग करण्यात येत आहे ते सचिन पाटील कडून. सुदैवाने बचावले गेले स्ट्रायकिंग एंडचे फलंदाज आपण बघतोय ते म्हणजेच भूषण. नॉन स्ट्रायकिंग एंडला मैदानाच्या आतमध्ये आलाय तो श्रीनाथ पाटील. धावफलक आतापर्यंत आपण बघतोय ते म्हणजेच 9 वरती लक्ष आहे या सामन्यामध्ये ते 71चं षटक पहिलं प्रगतीपथावर. चेंडू या षटकामधला हा 6वा अर्थातच शेवटचा. तर शेवटचा चेंडू येतोय तो म्हणजेच निर्धाव या ठिकाणी. षटक आपण बघतोय संपन्न होतंय ते म्हणजेच पहिलं धावा धावफलकावरती 2 गडी बाद फक्त पाहायला मिळतात त्या म्हणजेच 9 धावा. सो आता आपण बघितल्या सामन्यामध्ये 18 चेंडू आणि 62 धावसंख्येची गरज आहे ती गावदेव क्रिकेट संघ वडवली त्याच दरम्यान या संघाला. कारण तुम्हाला थांबवतोय थोडस. खरोखर ज्याच्या गावात 4 दिवस शृंखला आहे, स्वतःच्या गावात शृंखला असून आम्हाला 2 दिवस वेळ काढून त्यांनी आम्हाला समालोचन करण्यासाठी वेळ दिला, तेच आमचे तुर्भे गावचे साई पाटील यांना सुद्धा सन्मानित करण्यात येत आहे. तर मी नवनाथ साळुंके यांना विनंती करतो की आपल्या शुभहास्य साई पाटील यांना मायेची शाल फुलगुत्ता देऊन आणि मोमेंट देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. खरोखरच त्यांनी वेळेत वेळ काढून 2 दिवस पूर्णतः आम्हाला समालोचन करण्यासाठी उपलब्ध राहिले, त्याबद्दल त्यांचे सुद्धा सहर्ष स्वागत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. पहिल्या षटकामध्ये 9. पहिला षटक गोलंदाज सचिन पाटीलला आपण बघितलं आणि या षटकामध्ये गोलंदाज येतोय तो नावाळी गावेंकडून नयन पाटील. नयन मडवी. स्ट्रायकिंगला आपण बघतोय श्रीनाथ पाटील आहेत. 62 रिक्वायर्ड रिमेनिंग 18. फुलर लेन अपील या ठिकाणी हल कसं करण्यात आलं. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू आपण बघतोय. सिंगल नक्कीच मिळते आणि या सिंगल धाव फलक आता आपण बघतोय पुढे जात असताना ते म्हणजेच दुहेरी अंकामध्ये 10 वरती. अजून आपण बघू शकाल 61 ची गरज आहे बॅटिंग करत असताना ती गावदेवी क्रिकेट संघ वडवली या संघाला. 2 गडी बाद झाले. आघाडीचे दोन्ही फलंदाज जर आपण बघितले तर प्रसाद आणि भुवन दोन्ही फलंदाज बाद झालेले आहेत. नयन मडवी. ओव्हर पिच होता ऑन साइडला लॉफ केला मिस टायमिंग. मिड विकेट मध्ये पोहोचला डाऊन दी बॉल. रोहित पाटील सुंदर झेल फलंदाज बाद. 10 वरती तिसरा धक्का गावदेवी क्रिकेट संघ वडवली ए या संघाला. 70 उभारलेला आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर कुठेतरी आपण बघत असतो पहिला सामना आणि संध्याकाळचा सामना भरपूर टॉस जिंकल्यानंतर निर्णय महत्वाचे असतात. यावेळेला कुठेतरी असं वाटतंय की हा निर्णय अंगलट आला की काय. नाणेफेकीचा कौल जिंकून त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि नागावने उभारल्या त्या 70-71चं लक्ष्याचा पाठलाग. 10 वरती आतापर्यंत 1.2 ओव्हर्स कंप्लीट झालेले आहेत आणि गडी बाद होत आहेत ते 3 या संघाचे. श्रीनाथ. ओहो बॅट अँड पॅड मधून वेग भरपूर आहे. सडपातल बांधाचा खेळाडू आहे आणि गोलंदाजाला पोषक अशी त्याची शरीर यष्टी तुम्हाला पाहायला मिळेल. वेग भरपूर त्याच्याकडे आणि अचूक टप्पा. आजच्या दिवसामध्ये नागावच्या माध्यमातून या गोलंदाजाने मला इम्प्रेस नक्कीच केलं. बॅट्समन बॅटिंग लाईनअप जर आपण बघितली रोहित पाटीलने, बंटीने, राकेशने भरपूर चांगली कामगिरी केली. निर्णायक सामन्यामध्ये सिद्धूचे देखील 2 षटकार कोण विसरू शकेल. स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आउटफील्ड मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. नयन पाटील होते त्या ठिकाणी. मिळते ती 1 रन आणि एका धावेने धाव फलक जाऊन पोहोचले पुढे ते म्हणजेच 18 वरती 11 वरती 11 रन्स फक्त 11 झालेले आहेत. टार्गेट आहे ते 71चं. सो अजून आपण बघितलं तर त्या ठिकाणी 60 धावसंख्येचं गणित सोडवायचं आहे ते बॅटिंग करणाऱ्या संघाला. पहिला सामना जिंकून दिला होता तो अभिषेकनं. इथे मात्र पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करावं लागेल. झेल आकाशामध्ये आणि सुरेख कॉल. आणि आता मात्र जे काही घडतंय ते पूर्णतः नागाव टीमच्या बाजूने घडताना आपल्याला पाहायला मिळतंय.
फलंदाजीमध्ये हवी झाला होता. त्यानंतर गोलंदाजी देखील चांगली झाली. सचिन पाटीलनं सुरुवात दिली होती. त्या षटकामध्ये जरूर खूप मोठं षटक होतं ते. तब्बल 9 चेंडू फेकावे लागले. अतिरिक्त चेंडू होते. नवीन फलंदाज शुभम मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मात्र एका षटकात त्या पहिल्या षटकात धावा आल्या होत्या. त्या 9 धावा, 2 सफलता त्या ठिकाणी प्राप्त केल्या होत्या. आघाडीचे फलंदाज ज्यांच्याकडनं फ्लाइंग स्टार्टची आवश्यकता होती ते लवकर बाद झाले आणि निराशाजनक कामगिरी मी म्हणेन फलंदाजी करत असताना वडवली टीमकडनं. गोलंदाजी देखील थोडी खराब झाली कारण की प्रतिस्पर्धी संघाला 4 षटकामध्ये 50च्या आतमध्ये जर रोखण्यात यश आलं असतं तर कदाचित ह्या सामन्यामध्ये रंगत आमच्या प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळाली असती. तसं काही घडत नाही. मेगा फायनलचा सामना ज्या आतुरतेनं सामन्याची वाट पाहिली होती आणि जसा सामना रंगावा अशी अपेक्षा केली होती प्रेक्षक वर्गाने तसा सामना मात्र रंगला नाही. 2 षटक कंप्लीट होत आहेत आणि तुर्तास आपण पुन्हा एकदा वलू स्वागत समारंभाच्या दिशेनं या ठिकाणी उपस्थित ज्यांचा आवाज आज पूर्ण दिवसभर ऐकला ते आमचे साथी परममित्र आमचे करण काळन हेडुटणे गावचा अतिशय गोड आणि अतिशय कमी वेळामध्ये ज्यानं समालोचन क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवलाय आणि कल्याण डोंबिवलीमध्ये सातत्यानं ज्यांचा आवाज मायक्रोफोनवरती घुमतोय आणि सातत्यानं लाईव्हच्या माध्यमातून देखील ज्यांना आपण ऐकतो त्याचे आमचे करण काळन यांचं यथोचित स्वागत होईल. आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं नवनाथ सालुंके त्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते करणला या ठिकाणी मात्र सन्मानित केलं जाईल आणि उत्तरोत्तर अशाच प्रकारची कामगिरी त्याच्या माध्यमातून घडो ही ईश्वरचरणी आपण प्रार्थना करूया. तसेच मंडप डेकोरेटरचे जे प्रोप्रायटर आहेत कमलाकर भोईर वाकळणगावचे ज्यांनी या ठिकाणी व्यासपीठाची बांधणी केली, मंडपाची व्यवस्था केली, मैदानाच्या चौफेर आपण पाहतोय त्या आमच्या सन्माननीय कमलाकर भोईर यांचा देखील सन्मान होईल. एक अतिशय चांगले क्रिकेटर राहिलेत वाकलन टीमसाठी. आज देखील ते 40+ मध्ये खेळतायत तर त्यांचे ते स्वतः असतील किंवा त्यांचे कोणी आणखीन असतील सोबतीदार तर त्यांना विनंती असेल की आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. एका बाजूला सामन्यामध्ये मात्र रंगत नाही आहे. सामना जवळजवळ एका बाजूने आपल्याला पाहायला मिळतो, पूर्णतः ड्रायव्हिंग सीटला पाहायला मिळतोय तो म्हणजेच नागाव संघ. गोलंदाज रोहित पाटील गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतो, ज्या रोहित पाटीलनं या सामन्यामध्ये दमदार कामगिरी करण्याचा प्रयत्न जरूर केला होता, सुरुवात केली होती. मात्र जर आपण विचार केला तर 21 धावा त्याने कुठून काढल्या होत्या. त्या रोहित पाटील वरती मात्र गोलंदाजीचा भार सोपवलाय. तदनंतर मी खऱ्या अर्थानं आभार प्रकट करणं आमच्या काना सालुंके यांचं देखील की निश्चित एक सिनियर समालोचक आहेत. खूप काल समालोचन क्षेत्रामध्ये ज्यानं घालवलाय कारण की असा एक काल होता क्रीडा विश्वामध्ये इतके सुखीचे दिवस नव्हते. त्या काळापासून ते सातत्यानं समालोचन करतायत कारण की आज क्रिकेट क्रीडा विश्वामध्ये इतका परिवर्तन झालंय की आज समालोचकांना सुखीचे दिवस आलेत आणि त्या कारणास्तव निश्चित मी त्यांचा देखील आभार प्रकट करतोय. निश्चित समालोचन करत असताना देखील त्यांचं सहकार्य आणि ही स्पर्धा ज्यावेळेस भरवतो आपण त्यासाठी देखील त्यांचं मोलाचं सहकार्य निश्चित. एका बाजूला आमचे काना सालुंके असतील, सुभाषजी साळुंके असतील, त्यांचे सर्व साथीदार असतील, आमचे नवनाथ सालुंके यांचं देखील योगदान आपण पाहतोय. त्यांच्या साथीला त्यांची पूर्ण टीम खास करून मेहनत घेते. आमचे शिवम गोंदले असतील, कुणाला असतील जे सातत्यानं गुणलेखन करताना आपण पाहिलं, विजय मुकादम असतील, पंचांच्या भूमिकेत आपण दिलीप पाटील यांना पाहिलंय, सुरेश पाटील असतील. एका बाजूला आपण जर विचार केला तर प्रकाश साळुंके असतील, साथीला आमच्या नागाव गावचे मोतीराम दादा पाटील देखील होते पंचांच्या भूमिकेत, राहुल पवार असतील, सुरेशजी पाटील असतील, तसेच बादल मुकादम असतील. सर्वांचं योगदान राहिलं ह्या स्पर्धेसाठी. मी म्हणे प्रत्येकाचं योगदान ज्यावेळेस स्पर्धेला लाभतं त्यावेळेस खऱ्या अर्थानं स्पर्धा यशस्वीपणे पार पाडते आणि तशाच प्रकारचं योगदान उपकार मुकादम असतील, विजय मुकादम असतील, तसेच प्रथमेश साळुंके असतील, मंदार साळुंके आहेत, गौरव साळुंके आहेत, सौरभ पाटील असतील, आदित्य पाटील असतील, या सर्वांचं योगदान या स्पर्धेसाठी तसेच या दरम्यान नावाली गावचे शिवसेना युवा अध्यक्ष सुनील पाटील रामचंद्र पाटील यांचे सुपुत्र आहेत आणि यांना सन्मानित करण्यात येत आहे. तर विनंती करतो की
सायनाथ सालुंके यांना विनंती करतो की आपल्या शुभाचे आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. तर निश्चित या स्पर्धेसाठी खास करून मेहनत राहिली आहे ती ह्या दोन संघांची, जय गणेश विष्णू स्पोर्ट नावाली आणि जय कोटकर 11, जय हनुमान कोटकर 11, जय हनुमान कोटकर स्पोर्ट नावाली या संघाच्या वतीनं देखील खूप चांगली मेहनत राहिली आहे. या दोन्ही संघाच्या सर्व मेंबर्सचं मी कौतुक करेन, कारण की ही स्पर्धा करण जर आपण विचार केला तर ज्या प्रकारे ही स्पर्धा आहे असं वाटत नाही की 2 दिवसीय ही स्पर्धा आहे. आपण पाहतोय आपल्या व्यासपीठाच्या डाव्या बाजूला अतिशय भव्य दिव्य ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. तदनंतर रोख रक्कम 50,000 रुपये एका क्रमांकासाठी, तदनंतर द्वितीय क्रमांकासाठी रोख रक्कम 25,000 रुपये आणि युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हर केली जात आहे. दरम्यान हा चेंडू खूप काल हवेमध्ये 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कॉल करतायत आणि अचूक कॉल आणि फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. विकेटचा जर आपण विचार केला तर 5वा विकेट बाद झालाय. 5 विकेट या ठिकाणी गमावलेत ते पाठलाग करत असताना वडवली ए टीमनं. कालचा दिवस ज्या संघानं गाजवला होता असं बऱ्याचदा घडतं, कारण जो संघ रिदम मध्ये असतो त्या संघाला परास्त करणं इतकं सोपं काम नसतं. कालच्या दिवसामध्ये लय सापडली होती वडवली टीमला. कदाचित जर कालच्या दिवसामध्ये फायनलचा सामना असता तर कदाचित वडवली संघ देखील हवी ठरू शकला असता. मात्र आज लय प्राप्त केली होती नागाव संघानं, कारण एक एक दिवस असतो एखाद्या संघाचा. कारण की आपण जर पाहिलं तर प्रत्येक दिवशी एकच संघ जिंकत नाहीये. क्रीडा विश्वामध्ये अनेकदा बदल होताना आपण पाहिलेत. जो बलाढ्य संघ असतो त्या संघाला कधी कधी एक छोट्या संघाकडनं देखील पराभव पत्करावा लागतो. हे क्रिकेट आहे आणि ही क्रिकेटची अनिश्चितता आपण कित्येकदा पाहिली आहे. दरम्यान राजेश सालुंके यांचं देखील आगमन, त्यांचं देखील मोलाचं योगदान आणि खास करून आमच्या टेनिस क्रिकेट ड्रीम टीमचं, या पूर्ण टीमचं देखील मी आभार प्रकट करतो, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मालिकावीर म्हणून एक मेडल आहे, टी शर्ट आहे, बॅट देखील आहे आणि ट्रॉफीज असेल. आणि दोन्ही संघाने इथनं सूचना असेल की आपण स्टंप उखडून काढायचे नाहीत, कारण की खेळपट्टी ही नागाव संघाची आहे. नावाली संघाचं जरी आयोजन असलं तरी देखील आपण त्या ठिकाणी स्टंप देखील काढायचे नाहीत, इथनं सूचना आली आहे आयोजकांच्या वतीनं. दरम्यान हा चेंडू झेल सोपा होता, मात्र सोपा झेल ड्रॉप झालाय. हायवा कॅच साठी पारितोषिक होती, 2 प्रेक्षकांनी पारितोषिक कमावली. त्याखेरीज जर आपण विचार केला तर उर्वरित अनेक षटकार आले होते, मात्र ते झेल हायवा झेल पकडू शकले नाहीत प्रेक्षक. आणि या ठिकाणी सामना संपन्न झालाय आणि या स्पर्धेचा चॅम्पियन राहिलाय तो नागाव संघ. कामगिरी चॅम्पियन सारखी झाली आहे. फटाक्यांची आतषबाजी आपण पाहतोय. स्पर्धा संपन्न होत असताना आपल्याला पाहायला मिळते. सचिन पटेल, स्टंप ठेवायचे आहेत, सूचना दिलेल्या आहेत, कारण मैदान तुमचं आयोजन नावालीचं. तर सुरेख स्पर्धा या ठिकाणी संपन्न झाली. आपण पाहिलं 16 संघांचा समावेश या स्पर्धेमध्ये राहिला. कालचा दिवस वडवली टीमनं गाजवला आणि आज मात्र त्यांना पराभव पत्करावा लागतो. तरी देखील ट्रॉफीचे मानकरी झालेत रनरअप संघ आपल्याला पाहायला मिळेल, जे गावदेवी वडवली ए संघ, आणि त्यांच्या विरोधात खेळत असताना या स्पर्धेचा चॅम्पियन संघ आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच की स्वर्गीय अनिल दादा 11. निश्चित कैलासवासी विष्णू साळुंखे यांच्या स्मरणार्थ देखील ही स्पर्धा आपण पाहतोय. त्यांचं देखील मनात स्मरण केलं जातंय आणि त्यांच्या निश्चित माध्यमानं ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तसेच कैलासवासी कुंडलिक साळुंखे या स्मृतींना खऱ्या अर्थाने आदरांजली अर्पण केली जाते. निश्चित राजेश साळुंखे असतील आणि दिलीप पाटील असतील, ज्यांचं रुपेश साळुंखे असतील, ज्यांचं खास मोलाचं योगदान राहिलंय. भूषण साळुंखे असतील, रोशन साळुंखे असतील, माफ करा, ज्यांचं मोलाचं योगदान आपण पाहतोय या स्पर्धेसाठी. दोन्ही टीम्सना विनंती असेल की आपण व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. सामना फिनिश झालाय
आणि चॅम्पियन संघ निश्चित आपल्याला ह्या ठिकाणी मिळालाय तो ह्या स्पर्धेचा म्हणजेच की नागाव संघ. गावदेवी नागाव संघ आपण पाहतोय जो आज स्वर्गीय अनिलदादा प्रतिष्ठान ह्या नावानं खेळत होता. ज्या संघाला पुरस्कृत केलं होतं ते म्हणजेच की जीवन वालिलकर यांनी संघ पुरस्कृत केला होता. जवळजवळ 3 संघ पुरस्कृत केले होते आणि आज अंतिम टप्प्यामध्ये त्यांचे 3ही संघ होते आणि त्यातनं मात्र एक संघ जो मेगा फायनल मध्ये दाखल झाला आणि मेगा फायनल जिंकण्याचं कार्य या संघानं मात्र केलंय. खऱ्या अर्थानं सर्वांचा आपण इथनं आभार प्रकट करूया. आभार प्रकट करूया आमच्या डीजे मास्टरचं ज्यांनी आमच्या आवाजाची काळजी घेतली आणि सुरेख आवाज आमचा व्हॉइस आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलं. आभार प्रकट करूया आमच्या या मंडप डेकोरेटरचे त्यांच्या माध्यमातून अतिशय चांगली व्यासपीठाची बांधणी आपण पाहतोय. त्यानंतर आमचे काणा साळुंके असतील, करण काळन असतील, कालच्या दिवसामध्ये बाबूशाह यांचा देखील आपण आवाज ऐकला होता आणि एका बाजूला पंतांच्या भूमिकेत दिलीप पाटील असतील, सुरेश पाटील असतील, त्यानंतर एका बाजूला आमचे साथी गुणलेखक शिवम गोंदले असतील, कुणाल असतील, त्यांचं योगदान अतिशय मोलाचं राहिलंय. आमचे अपडेटर असतील GTC चे सूरज म्हात्रे असतील, कॅमेरामॅन असतील, त्या सर्वांचा आपण मनापासून आभार प्रकट करूया.